नाशिक जळगावमध्ये बंडखोरी शमवण्यात महायुतीला अपयश, 10 ठिकाणी मात्र महायुतीने बंडखोरी शमवली. बंडखोरांवर कारवाईचा इशारा. विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध. पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध. महाविकास आघाडीवर मात्र नामुष्की, 8 उमेदवारांची माघार. महायुतीमध्ये नाशिक विधान परिषदेचा तिढा कायम. आज गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंतांची एकत्रित बैठक. उर्वरित अर्जांवर चर्चा होणार, सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये भाजपा बंडखोर गोकुळ गीतेंचा अर्ज कायम. शिंदेचे उमेदवार नरेंद्र दराडींच्या विरोधात गोकुळ गीतेंची लढत होणार. तर जळगावमध्ये शिंदेच्या बंडखोर रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजनांसोबत होणार. उमेदवारी मागे घेण्यासाठी 150 कोटींचा घोडेबाजार. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा अट्टाहास. संजय राऊतांचा हल्लाबोल. कोकणात ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार बाळ मानेंची माघार. मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंचा उमेदवार फोडला. बाळ मानेंच्या माघारीनंतर अनिकेत तटकरे बिनविरोध. बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी. चंद्रपुरात सुप्रिया सुळेंचे व्याही. भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध. काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांची निवडणुकीतून माघार. बिनविरोध विजयानंतर लखानींच्या घराबाहेर जल्लोष साजरा. राणा दाम्पत्यांकडून पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भेटीची शक्यता. राज्यसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून वॉर रूम बैठकीमध्ये विविध प्रकल्पांचा आढावा. पायाभूत प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा. कर्नाटकमधून मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, मनसूर अली खान यांना उमेदवारी. तर मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू आणि झारखंडचेही उमेदवार जाहीर. 8 तारखेच्या बैठकीआधीच इंडिया आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता. बैठकीला न जाण्याची डीएमकेची भूमिका. तमिळनाडूमध्ये काँग्रेसनं थलपती विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानं डीएमकेची जाहीर नाराजी. राजा शिवाजी सिनेमाच्या सक्सेस पार्टीमधील व्हिडिओवर रितेशकडून दिलगिरी व्यक्त. महाराजांचं चित्र असलेलं टी शर्ट घातलेलं होतं. जर्मनीच्या फ्रँकफर्ट विमानतळावर लुफ्तान्सा एअरलाइन्सच्या विमानाला अपघात. विमानाचा लँडिंग गिअर तुटला. काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती.